आज आपण बनवतोय चमचमीत पावभाजी। त्याच्यासाठी आपण बटाटा, कांदा, शिमला मिरची, बीट आणि फ्लावर चांगलं जाड कापून घेतलंय। भाज्या आपण कुकरला शिजवायला लावणार आहे आणि टोमॅटो कांद्याची प्युरी बनवणार आहे। प्युरी एकत्रच बनवणार आहे, वेगळं नाही बनवणार आहे। आणि नंतर आपण फोडणी करणार आहे बघा तेलाची। त्याच्यासाठी आपण भाज्या शिजायला ठेवल्यात। लसूण जिरं एकत्र कुटायचं आहे, कोथिंबीर कापून ठेवायची, भाजी शिजून तिचा रगडा असं बनवून घ्यायचा, चांगला एकजीव करून घ्यायची सगळ्या भाज्या। फोडणी तयार करायसाठी ते तेल टाकायचं, आलं लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची, लगेच त्याच्यात आपण कांदा टोमॅटोची प्युरी टाकायची। कांदा टोमॅटो प्युरी टाकली की त्याच्यात मीठ, हळद आणि धना पावडर टाकायची। चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आणि रगडा पूर्ण भाजीचा टाकून द्यायचा। त्याच्यात पूर्ण भाजीचा रगडा टाकला, चांगलं तेल सुटेपर्यंत भाजी होऊ द्यायची आणि वरून त्याच्यामध्ये छानपैकी बटर घालायचं। सुहानाचाच मसाला वापरला आहे पावभाजीचा, छान चव येते ह्या मसाल्याचीच। आणि मस्त बटर लावून पाव शेकून घेणार आहे आणि आपली पावभाजी मस्तपैकी तयार दिवसभर खायला। थँक्यू।